देणे मुक्तीच्या दिसा दिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्णपणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्रावण मासाचाच पहिला दिवस. श्रावण मासामध्ये आपण आज श्रावण मासाला आपण प्रारंभ करत आहोत. त्या निमित्ताने आयोजित केलेलं ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ. हरिपाठातला पहिलाच अभंग आपण आपल्या प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे. ग्रंथ लावायचा विचार होता, पण ग्रंथ महिनाभरात संपणार नाही, म्हणून छोटासा आपला ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आपल्या निरूपणासाठी चिंतनासाठी घेतला आहे. तरी ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्याच अभंगामध्ये म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. बघा त्यांनी काय सांगितलंय, देवाचं द्वार सांगितलं, देऊळ नाही सांगितलं. जर तुम्ही देवाच्या द्वारी उभा राहिलात तर ह्या माणसाला, या साधकाला, या जीवाच्या ठिकाणी 4 मुक्ती प्राप्त होतात. पण कसं सांगितलंय, क्षणभर तुम्ही उभं राहा. आता क्षणभर म्हटलं कोणाला काय वाटतं, अरे मी तर रोज मंदिरात जातो, जायचं नाही जायचं का, इथे थोडासा अज्ञान येतो, अरे मी तर रोज मंदिरात जातो, पांडुरंगाच्या दर्शन रोज घेतो. तुम्ही म्हणा महाराज ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात उभा क्षणभरी, फक्त थोडासा क्षण उभा राहा, तुम्हाला लगेच मुक्ती प्राप्ती होईल. आम्ही वर्षानुवर्ष वाऱ्या करतो, आम्ही वर्षानुवर्षी कीर्तन श्रवण करतो, सप्ते करतो, मग तुम्ही म्हणतो आम्हाला 4 मुक्ती साध्य झाल्या नाही. त्याचा अर्थ तसा नाही आहे. द्वार त्याने हा सांगितला आहे, तुम्ही भगवान परमेश्वराचा जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला सतत तुम्ही तुमच्या या दरवाजातून तुमचं नामस्मरण घडलं पाहिजे. सतत ज्याच्या ठिकाणी नामस्मरण घडतं त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. एक मुक्ती सांगितली स्वरूपता, सलोकता, समीपता आणि साईकता. सलोकता म्हणजे तुम्ही देवलोकांच्या बरोबर नांदू शकता इथून गेल्यानंतर. दुसरी समीपता म्हणजे देव आणि तुम्ही एकरूप होता. वैकुंठी भवनी घर केले म्हणजे आपलं तिकडे राहण्यासाठी आपल्याला ते स्वतः आत्मा स्वीकार करतात. या 4 मुक्ती तुम्हाला भेटतात. कोण म्हणतं, ज्ञानेश्वर महाराज. बघा काल एका ठिकाणी वाचनामध्ये माझं आलं, मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांना म्हणते. मुक्ताई काय म्हणते की दादा त्याने जेव्हा पसायला नेलं ना, पसायला खूप गंमत आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दादा मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांना म्हणते. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की ज्या लोकांनी आपला छल केला, आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित केलं का माझ्या मुलांची गुंज व्हावी म्हणून पैठणला गेले. पैठणला त्यांना सांगितलं का तुम्हाला देहांत प्रायश्चित करावं लागेल. त्या आईवडिलांनी मुलांसाठी स्वतःचा त्याग केला, जीव दिला. त्या लोकांसाठी तुम्ही देवाकडे काय मागता, पसायदान मागता. आणि शेवटच्या ओळीमध्ये तेने बरे ज्ञानदेव सुखिया झाला असं म्हटलंय ना. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, जे खळ लोक आहेत, ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ज्यांनी आम्हाला इंद्रायणीमध्ये आंघोळ करून दिलं नाही, आम्ही भांडे भाजायचे होते, आम्हाला पीठ पाहिजे होतं, आम्हाला पीठ दिला नाही, आम्हाला या आळंदीतून हातून लावायचा प्रयत्न केला, आमचा विकार केला, आमचा कधी स्वीकार केला नाही, अशी मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांना म्हणते. तुम्ही त्या लोकांसाठी देवाकडे पसा भरून दान मागताय म्हणून तुम्हाला माऊली म्हटलं गेलं. ज्या मुलाचा सांभाळ संगोपन आई करते तिला आई म्हणतात, पण फक्त जगासाठी जगाचा विचार करते तिला माऊली म्हणतात. आणि मग ती मुक्ताई म्हणते तर तुम्ही ज्या लोकांनी आपला छळ केला त्या लोकांसाठी तुम्ही पसाय दान मागताय, जे खळ लोक असतील त्यांना सत्कर्मी लावा. आता विश्वात्मके देवे येणे वागेन तोषावे, तोषून मजदावे पसाय दान, जे खळांची वैकटी सांगो, जे खळ लोक असतील त्यांचा अज्ञान जाऊ दे, त्यांना सत मार्गाला लावा. कोण म्हणतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवान परमात्म्याकडे. आणि ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या ओळीमध्ये सांगतात, त्यांना स्वरूप ते सुखी होते तेव्हा मी सुखी होईल, तेने वरे ज्ञान देव सुख्या झाला, अन्यथा मी सुखी होणार नाही. बघा याला म्हणतात संत. आता ज्ञानेश्वर महाराजांचं बघा काय मला माहीत नाही,
हा ग्रंथ लावू, तो ग्रंथ लावू. आपण इथून मिटिंग केलं, मोठी मिटिंग करून गेलो, मला झोपच लागत नव्हती. पहाटे 4 वाजता जाग आली, 4 ते 6 झोपलो नाही. काय करायचं, काय करायचं. शेवटी आपल्या सगळं आपण सगळे एकत्र आलो आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर म्हटला आपण चिंतन. शेवटी भगवंताची इच्छा आहे, आपली नाही. दुसरं कालच्याच माझ्या एका वाचनामध्ये आलं महाराज की आपण मंदिरात येतो. आधी सध्या जवळजवळ 6 महिने होते महाराज. दररोज मला मी शंकराच्या मंदिरात जातो दररोज. एखाद्या वेळेस काहीतरी होतं. मी का सांगतो तुम्हाला, तुम्ही मंदिरात आले, तुम्ही नाही मंदिरात येत, तो म्हणतो तुम्ही मंदिरात यावं, ही त्याची शक्ती आहे. आपण म्हणतो मी मंदिरात चाललो. भगवंत अशाच माणसाची निवड करतो, अशाच माणसाची निवड करतो का तो त्याच्यामध्ये एकरूप व्हावा. त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी गुण बघितले असतात आणि म्हणून तो तुम्हाला बोलून देईल. आता बघा, तुम्ही एखाद्याला 10 फोन करा, अरे प्रवचन लावलं, ये रे ये रे ये रे बाबा, ये रे बाबा, एखादाच येतो, बाकीचे कोणी येत नाही. हे खरं आहे, हे आपल्या हातून घडतंय ना काय, मग आपण परत मागायची. आपल्या हातून घडतंय ना, परत मागायची. तुम्ही मंदिरात येत आहे ना, येत नाही कोणी मंदिरात, पण आपण येतो. तुम्हाला उदाहरण सांगितलं की दररोज मी शंकराच्या दर्शनाला दररोज जातो, दररोज जातो, कारण तो आपल्याला बोलतो. तसं आपल्या हातून हा महिनाभर कार्यक्रम होतोय. जसा असेल तसा आपण कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं आहे. आपल्याला विचारलं आहे का, आपण ठरवायचं कार्यक्रमामध्ये फेरबदल करण्यात येईल. फक्त एवढंच आहे, दररोज कार्यक्रमाचं. आता 7 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये हरिपाठ कामा नाही. तुम्ही हरिपाठ केला, घरी गेले तरी चालत, वाचन केला, घरी गेले तरी काही आलं. ज्या दिवशी तुम्हाला काम असेल नका येऊ चालेल, पण ज्या दिवशी तुम्ही घरी बसाल, तुमचा टायमास करत, मग तुम्ही तुमच्या पुण्याचा वाटा गमवला. जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाचे द्वारे उपाक्षण क्षणाभरात जर तुम्ही देवाच्या दरवाज्यात उभे राहिला तर तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होते. माहिती आहे तुम्हाला. परत दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात बघा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, असं आहे का नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा 2 वेळा म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा बोलता आवडतं ना, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, पण नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 वेळा म्हटलं, त्या शब्दावरती जोर दिला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. तुम्ही देवाचं नाव घेतलं, हरी हरी देवाचं म्हटलं तर पुण्याची गणना कोण, एवढं पुण्य होईल, एवढं पुण्य होईल, त्याला पोचता येणार नाही. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाल कुठं तुझं. मग तुम्ही देवाची नावं आम्ही घेतो. कुणी हरी म्हणतं, कुणी कृष्ण म्हणतं, कुणी कान्हा म्हणतं, पण देव तर एकच आहे ना. मग म्हणतात असोनी संसारी, संसारामध्ये राहून परमार्थ करा. असोनी संसारी जीव वेग करे, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात असून तुम्ही सुद्धा परमार्थ करू शकता. बघा, आपण संसार एवढं चिकाटीने करतो, ठामपणे करतो, आपण जाता कामा नाही. पण तसे चिकाटी जर आपण परमार्थामध्ये केली तर आपली आज कुठे सगळ्यांनी संसाराकडे आहे की नाही. जीव ओतून आपण संसार करतो. संसारामध्ये काही पडता कामा नाही, काहीच कमी पडता कामा नाही. पडतं मग कमी नाही, आपण जीवाचा रात्रदिवस आटापिटा करतो, पण संसार पूर्ण करतो. तसा त्यांचा म्हणणं की असो मी संसारी जीव वेगळं करेन, तसा तुम्ही इथे जीव लावा, इथे प्रयत्न करा. हे जे आहे हे शाश्वत आहे. तुम्ही जो संसार करता तो संसार नाश पावणार आहे. कालचा दिवस गेला फुकट, आजचा दिवस तुमच्या कामी येणार, हे नाश पावणार आहे. किती तुम्ही परमार्थ केला, आता राहून नाही. मी त्या मोबाईलमध्ये टाकलं आहे, मोबाईलमध्ये पूर्ण असं सारांश दिलं आहे की ज्यांना ज्यांना वेळ भेटेल ना, अक्षय ज्यांना ज्यांना वेळ भेटेल त्यांनी वेळ फुकटनं घालवता. तुमच्याकडे जी सेवा होईल, वो सेवा, आईवडिलांची सेवा, तीर्थयात्रा, तीर्थस्थान, जे जे तुमच्याकडे घडेल ते आपण करायचं. आपल्याकडे जे दान करता येईल, पशुपक्ष्यांना दाणा टाकणे, कुठल्याला डिस्ट्रिक्ट टाकणे,
करायचं. आणि त्याच्यासाठी आपण निवडलेला आहोत काय ज्ञानेश्वर महाराजांचा देवाचे द्वारे उभा क्षणभरी. मग आपण ठरवायचं की आपण सकाळी उठल्यापर्यंत झोपेपर्यंत आपण काय करतो, कुठे जातो. झोपल्यानंतर शांत विचार करायचा की माझ्या हातून काय चुकी तर झाली नाही, एखाद्याचा अपमान तर झाला नाही, एखाद्याला मी आपले शब्द तर नाही बोललो. देवाला सकाळी उठल्यानंतर सांगायचं, देवा सकाळी घरातून त्याला नमस्कार करायचा, मी करतो रोज, आल्यावरती करतो. देवा मी कामावर चाललोय, तू तुझं कार्य करून घे, मी फक्त निमित्त आहे. आणि काय जर चुकी होत असतील ते सावरून घे, मागे पुढे उभा राही सांभाळी. ज्याची देवावरती श्रद्धा आहे ना तो तुम्हाला मार्ग दाखवणार. महाराज तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मला का कोणाच मला माहीत नाही, मी मीला बोललो की सध्या काय झालं की शंकर महादेवाला रोज बोलून गेलो, रोज माझं दर्शन. आता मी तिला बोललो की आपण एक काम करू, श्रावण महिन्यात चालू लागतो, आपण दोघे पण 16 सोमवार उपवास. श्रावण महिन्यामध्ये चांगलं असतं, श्रावण महिन्यामध्ये सुरुवात केली ना ते चांगलं असतं. मी हे तुम्हाला काय सांगतो, कारण त्याची इच्छा असेल कदाचित मी रोज जातो तिथे, रोज दर्शन घेतो, कदाचित त्याचीच इच्छा असेल माझ्या मुखातून ठीक आहे श्रावण महिन्याला सुरुवात करायची, 16 सुरुवात करायची, 17 वाजे सुरुवात आहे, तेव्हा उद्या पण तो उद्या पण आपल्या कसं करायचं, कुणी जोरात करतो, कुणी जोरात करतो, तो असं मी करणार. मला एक आपण कुठलंच कार्य करत नाही, त्याची इच्छा असते की आपल्याकडून घडावं, मला हात मला उद्या द्यायचं. तसं हे कार्य त्याची इच्छा की हे तुमच्या हातून घडावं, आणि म्हणून तुम्ही आज इथे आहात. त्याच्यासाठी आपण निवडलेलं आहोत देवाची द्वारे उभा क्षण होते तेने मुक्तीच्या साधी येते. जर क्षणभर तुम्ही देवाच्या द्वारात उभे राहिलात तर 4 मुक्ती साध्य होती. पण तुम्ही सतत जर देवामध्ये एकरूप जर झाला, देवाला विसरला नाही, देव आपल्याला कधी विसरत नाही बरं का, हे लक्षात घ्या. आपल्या वाट्याला तुम्ही बोला तुम्ही तर महाराज आहेत ना, तुम्हाला तुमच्या वाट्याला दुखतो कसं काय? आपण बोलतो ना आता 2 महिने झाले हा हात पाय दुखतोय, कुणी पण सहज बोलेल का रे तुम्ही तर देवाचं लय देवदेव करता, तुमच्या वाट्याला दुःख का? असं नसतं. जे आता करतोय ते पुढे काम येणार आहे. मागे वळून पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. हे जे भोग आहे हे भोग कोणाला चुकले. हा हात तुमच्या 2 महिन्यापासून मी बोललो पण असतो, तुला बोललो ना, हे काहीतरी कर्म आहे, हे पाप आहे, हे तुम्हाला भोगावं लागणार. हां पण त्या ते पाप आहे ना, ते कमी करण्याची ताकद आपल्यामध्ये कशी? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश करे महाराज आहे ना उत्तर. हरिकृपे त्याचा नाश झाल्याच प्रकारचा आहे, भोग प्रारब्धाचा आहे, संचिताचा आहे, तो तुम्हाला भोगायला लागेल. पण अजून शॉर्टकटमध्ये सांगू, एखादा आजार पण 20 दिवस लागला मागे, पण तो आजार पण 10 दिवसामध्ये आणण्याची ताकद आपल्या पुण्याईमध्ये भोगावं लागणार, देवाला भोगावं लागणार. कर्मे दशरथे योग पावला, कर्मे राम वनवास गेला, कर्मे सीता वियोग पावली. सीता कोणाची मुलगी होती? एका राजाची मुलगी होती. पण राम प्रभू बरोबर विवाह झाला, 14 वर्ष राम प्रभू गेले वनवासाला, सीताला जावं लागलं. राजाची मुलगी होती. दशरथ हा देवाचा बाप आहे, पण लग्नाच्या वेळेस राम प्रभू जवळ नव्हते. राम राम करत करत तो वियोग त्या योगाने राम तो दशरथ प्राण सोडावा लागला. मला काय सांगायचं आहे, भोगावं लागलं की नाही? त्या ह्याच्यामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला आईवडिलांनी यशोदाने देवकीने विचारलं, तुम्ही आमच्या पुढे जन्म घेतला, कोणाला? श्रीकृष्णाला सांगितलं, मग आम्हाला एवढ्या वर्षामध्ये तुरुंगात कंसाने काय होतं? आम्हाला तुम्ही देवात ना, आम्हाला सोडू शकले असता. त्यांनी सांगितलं हे सगळे कर्माची भोग आहे, देवाला चुकलं नाही. सांगायचं सारांश असा आहे, कर्म देवाला चुकले नाही, आपल्याला सुद्धा चुकणार नाही. म्हणून आपल्या वाट्याला आज दुःख आलंय, आता पाहिजे कुठं आपण म्हणतो ना 7 वाजता, तसं उद्याचा दिवस कसाही माझ्या वाट्याला मला माहीत नाही.
परवाचा दिवस माझ्या वाट्याला कसं आहे मला माहीत नाही. मग आपण काय करतो, मग आपण लगेच दुःखी होतो. दुःखी न व्हायचं. देवा ठीक आहे, चांगलं झालं ना तर देवाचा आभार मानायचं, आणि दुःख झालं ना देवाला सांगायचं, देवा हे तुझ्या समोर आहे, तू याचा सांभाळ करून घे, तू द्या मागे सांग. बस आपलं असं नाही ना. आपण जरा चांगलं सुख आलं तर मग आपण देवाला अच्छा अच्छा अच्छा, आणि दुःख आलं तर देवाला नाव ठेवतो. लक्षात ठेवायचं, ठेविले आनंदी तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण महाराज म्हणतात किती पुरावे आपल्या वाट्याने. आणि मग शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना द्वारके चालला पाठवा म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे तुला दिलेलं व्यासपीठ आहे, हे संतांनी दिलेले आहे, ऋषी मुनींनी दिलेले आहे, सर्व संत एकांती बसले, शेष सात शोधिले आणि निवडून काढले कसल्याची नामे. हे व्यासपीठ साधू संतांनी ऋषी मुनींनी निर्माण करून दिलेले आहे. आता त्याची आपण व्यास पौर्णिमा केली ना, गुरुपौर्णिमा, त्या व्यासाने हे व्यासपीठ तयार करून दिलं आहे. हे व्यासपीठ जर तयार केलं नसतं, मी बाजूला बसून तुम्हाला सांगायला गेलो असतो, तुम्ही वेळात काढला असता, याला वेळ लागला, किंवा तिथे उभा राहून जर तुम्हाला मी उद्देश केला तर त्याला वेळ लागला. पण हे व्यासपीठ आहे, इथून सांगितलं जातं ते धर्माचं असतं, आणि स्टेजवर सांगतात ते राजकारणाचं व्यासपीठ असतं. आणि हे व्यासपीठ साधू संतांचं व्यासपीठ आहे. ज्ञानदेव म्हणजे व्यासाची आत्मा, आणि हे संतांनी सांगितले. आणि म्हणून हा उपदेश या नारदाच्या गाडीवर करायचा असतो. ज्ञानेश्वर महाराज देवाची द्वारी उपाक्षर होती मुक्तीचारी साथी आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची करुणा करू नका. तुमचं एवढं पुण्य होईल ना महाराज, एवढं पुण्य होईल ना. पण हे करत असताना तुम्हाला माहिती आहे का, जर आपण पुणे संपलं महाराज तर आपल्याला परत या लोकांच्या जन्माला यावं लागतं. ज्ञानेश्वरमध्ये कोणी आहे ते म्हणतात, पुण्य संपलं तर परत आपल्याला मृत्यू लोकांना यावं लागतं जन्माला. पण मृत्यू लोकांमध्ये तुम्ही माणूस म्हणून जन्माला असं नाही, तुमचे कर्म कसे असते तशी तुम्ही काही कुठेतरी जन्माला या. मग त्यांचं काय म्हणणं आहे की जन्माला येऊच नाही आपण. जन्म बीज बाजूने केली नाही, पुन्हा जन्म मला आपण पंढरपूरला आगरला जातो. लाह्याचाच प्रसाद का आणतो, कधी विचार केलाय? लाह्याचा प्रसाद, ती लाही जमिनीत टाकली तर उगवेल का? कसली ती तांदळाची आहे ना. पण तोच जर भात लावला तो उगवतो. तिला काय केलं त्यांनी सर, त्या लाईला तांदळाला भाजलं आणि मग तिची काय झाली लाही. आता ती लाही, त्या लाईला परत जन्म आहे का? म्हणून तो प्रसाद आणायचा असतो, तो त्याचं प्रतीक आहे. भाऊ त्या लाहीप्रमाणे तुझं झालं पाहिजे. बीज बाजूने केली लाही, पुन्हा जन्म मरण नाही. जन्माला यायचं नाही आणि मरायचं नाही. देवाच्या ह्याच्यामध्ये मोक्ष प्राप्त झाला पाहिजे आपल्याला. देवाच्या कार्यामध्ये देवामध्ये आपण एकूण झालं पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळं कार्य, हा सारा खटाटोप त्याच्यासाठी. म्हणजे आपलं विषय पुण्य, पुण्य संपलं का आपल्याला लोक जन्माला यावं लागतं. मग साधू संत ज्ञानेश्वर म्हणतात, पुण्याची पावती सरे सवे इंद्रियपणाची मोठी उतरे, येऊ लागे माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं तर या मृत्यू लोकात परत यावं. म्हणून पुण्याच्या सोबत मला काय करायचं आहे, आपल्याला जो साधू संतांनी जो नामस्मरण दिलेला आहे, सतत 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 नामस्मरण आपल्याला करायचं आहे. हरी 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 हरी. तुम्ही हरी बोला, कृष्ण बोला, गोविंद बोला, कुणी म्हणतात जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, रामकृष्ण बोला. जेवढ्या मुखातून घडेल ना त्या मुखातून करा. बघा यामध्ये काही लोक शिकलेली प्रोफेशनल, ती लोक काय करतात माहिती, त्याला बोलता येत ना, तो वही घेतो आणि पेन घेतो. त्या वहीच्या पेनला काय करतात, राम राम राम, अख्खी वही वाचतात. मनातल्या मनात बोलतो, खरे तरी न बोलता का राम 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 म्हणण्याने भजन करतो, नामस्मरण करतो. तू बोलशील आता मी तर जवानच आहे, मी काय हेच करू का? असं नाही. जेवढा वेळ येणार तेवढा वेळ करायचं.
चाललंय. आम्ही इथून गेलो या मूर्ती लोकांना, तुम्ही परंपरा चालवली पाहिजे का ना. आमचे रमेश महाराज आहेत, बायांच्या गाडी बोलतात, बाल्या मॅचमध्ये शाहीर आहेत, उद्या ते गेले, आज ना उद्या जाणारच आहे. पण त्यांची परंपरा कोण चालवेल? तुम्ही चालवायला पाहिजे ना. हे मला यांना सांगायचं आहे. आणि नवरात्रामध्ये मी सांगणार का ही भजन कीर्तन आपल्या गावामध्ये घडलं पाहिजे का नको अखंड. जोपर्यंत आम्ही आम्हाला शिकून घ्या ना. भजन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, त्याने जी आहे बाल्यालाच आहे, घडलं पाहिजे ना. आपल्या हे नाही असं आपल्या गावात सगळं आहे बघा. आपल्या तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला करून नाही पडतो, आपल्या गावाला चांगली कृपा देवाची काय नाही आपल्या गावात सगळं. हरिपाठ नव्हता, हरिपाठ झाला, भले मी थोडा मोठा कीर्तन करत असेल, पण आहे ना सांगायला. आज आपल्या गावाचा एक अभिमान आहे ना, आपल्याला अभिमान वाटतो सांगायला. आणि तसं आपण करून दाखवतोय. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी त्या कार्यक्रमाला एवढी मोठा शोभा आली, त्याची नवटी आज लोक बाहेर सांगतात भेटल्यावरती लगेच. काय कार्यक्रम केला तुम्ही? महिनाभर. अरे एक दिवस कोणाला करायची महिनाभर कार्यक्रम केला. मग आम्हाला आयुष्यभर वाटलंच ना. मग असं करेल तुम्ही सुद्धा करा. हा आमचा आठवडा आहे. कदाचित आम्ही बोलल्याने कोणाला एक शब्द लागतो. आता हा कार्यक्रम आम्ही लावतो आहे, म्हणणारे म्हणते चालू ठेवा, कुठे होईल आम्ही आहे म्हणून चालू ठेवू, तसा असं तसा हातपाय चांगले आहे. कोण पुढच्या वर्षी चालेल मला कोणाला माहिती नाही. माझी गॅरंटी जेवढं कार्य होईल जसं होईल तसं करत राहायचं. तुम्ही म्हणेल थकले का आता, तुमच्या विषयाला तुझी थकले का आता, बात झाली का होस. लोक शब्द डेंजर आहे. लोक काय म्हणतील बघा, मोबाईलमध्ये येतं, लोक काय म्हणतील. लोकांना साष्टांग करतं, लोकांच्या मागे लागायचं नाही. आपल्याला जेवढं कार्य करता येणार तेवढं कार्यक्रम करायचा. हा मूळ लोकांचा कार्यक्रम आहे, आमचा कार्यक्रम नाही, आम्ही जाणार नाही. कशी आमची गरज पडते, अपेक्षा, तुम्हाला अपेक्षाने आम्ही यावं, तसे आमची पण अपेक्षा तुम्ही पण यावं. एक रुपया खर्च करू नका, पण येऊन फक्त तिथे बसा, अशीच आमची इच्छा आहे. बाकी काही इच्छा नाही. देवाचे द्वारी उभा क्षणभर जो मालकरी आहे त्याला 4 कोटी प्राप्त होतात. पण मालकरी नाही त्याला नाही का होतं ना. कोण म्हणतं मालकरीच पाहिजे? आणि मालकरी असेल तर देव त्याला इकडून करून घेतो ना. देव त्याला आपला समजून घेतो ना. नाही मनाचीच सवय नाही. त्यालाही देवाने जन्म दिला आहे आणि आपल्यालाही देवाने जन्म दिलेला आहे. पण अशी संस्कृती आहे. गळ्यामध्ये तुळशी माळ घाला, गोपीचंदन केला, उदयही कळवाला वैष्णवांचा. प्रत्येकाच्या कपाळावर उघडा पाहिजे, तुळशीची गळ्यात माळ पाहिजे. कारण गळ्यामध्ये 108 मणी आहेत तुळशीचे. जेव्हा अंघोळ करतो त्या अंघोळ करताना ओम नर्मदे नमः, ओम कावेरी नमः, ओम इंद्रायणी नमः, ओम चंद्रभागे नमः, हे सगळं जेवढं तुम्हाला नावं आठवतील तेवढी नावं घ्यायचे. त्या तीर्थामध्ये आपण आंघोळ केलेलं पुण्य आपल्याला लागतं. हे माझ्या वाचनामध्ये हे तुम्हाला मी सांगतो. 3.5 कोटी तीर्थस्थळे टाकतात महाराष्ट्रात. 3.5 कोटी 3.5 कोटी तीर्थ होईल का जाणार तर नाही होणार ना. पण एक तीर्थ आहे त्यात तो जवळच आहे आपल्या. जर त्या तीर्थाला गेलो तर 3.5 करोड तीर्थांचे कोटी आपल्याला प्राप्त होतं. ते म्हणजे महाराज त्र्यंबकेश्वर. बाबूंवर आठवत नाही तो गाव आहे, बाबून नाही आहे निवृत्ती महाराजांचं. तिथे निवृत्ती महाराजांची समाधी आहे. हे त्र्यंबकेश्वर आहे ना, त्या ठिकाणी मला पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे नाशिकला वेळ आली बघू आपण. कारण तिथे भरपूर लोकसंख्या असेल, भरपूर लोकसंख्या असेल. मला असं वाटतं पुढच्या वर्षी हा ना काय तुम्ही जाता आळतो सांगतो मंडळी माध्यमिक गर्दीने वाचला दिवशी तुम्हाला बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जायची गरज नाही. पण जाऊ नये का असं माझं मत नाही. तुम्ही पंढरपूर आणि आळंदी हे दोन जरी गर्दी प्रत्येक वर्षी केली ना तरी चालेल. तुम्ही भक्ती कोणाची पण करा, ती पांडुरंग परमात्म्यालाच पोहोचेल. कोण श्री विष्णू भगवान परमात्मा आहे कोणाची करा. पण तुम्ही म्हणतो ह्या तीर्थाला झाला पाहिजे, त्या तीर्थाला झाला पाहिजे, त्या तीर्थाला झाला पाहिजे, त्याच्याला पैसे बरोबर आहे. एकच ठिकाणी जा, तो म्हणजे पंढरपूर. आपण येणार जेव्हा
कुठेच नव्हते काही, कुठेच काय नव्हतं तेव्हा पंढरपूरला मला जायचं आहे, मला थांबायचं मला. पंढरपूरच्या प्रत्येक रस्त्यावरती गलीगोळामध्ये तिथे साक्ष देव अवतार आले होते. देव तिथे उपस्थित होते. अरे जगाचा मालक त्याने सृष्टी निर्माण केली, तो एका सामान्य मातीच्या विठेवरती उभा केला. आणि गंमत त्याची पंढरपूरच्या कीर्तनामध्ये मी सांगून गेलो, भगवान परमात्मा कोण आहे? विष्णू भगवान परमात्मा. त्याला आपण काय म्हणतो? हरी. त्या हरीने हराला डोक्यावरती घेतलं. कोण हर? महादेव. महादेवाची पिंड आहे ना, महादेवाची पिंड आहे ना, त्याला डोका घेतलाय. ज्याचा अदि अस्त अंत नाही असा महादेव. आता महादेव पण भगवानच आहे ना. त्या महादेवाला विष्णूनी मस्तकावरती घेतलाय का? तो देव असतो, कैलासावरनं आला हनुमानने पायाने आणि पंढरीची पहिली वारी केली. पण येताना तो भक्त म्हणून आला, देव म्हणून नाही आला. आणि मग ती पहिली वारी त्याने केली महादेवाने पांडुरंगाची, आणि पांडुरंगाने त्यांना केली मस्तक. तेव्हापासून ही वारीची परंपरा चालू झाली. असं जर असेल ती पुण्यवंत आहोत आपण की आपण पंढरपूरला जातो. आणि तेव्हा जेव्हा हे झालं ना, तेव्हा देव म्हणले अरे असं कोण आहे? त्याने देवाला या मातीच्या विठेवर उभं केलं, त्याचं नाव आहे कुंडलिक. आणि त्यांना म्हणण्यासाठी तो चमत्कार, कारण शंकर भगवान पण आले ना चालत, पायात चप्पल नाही, काही नाही. बरोबर घेतलं गणपतीला, बरोबर घेतलं पार्वतीला, आणि बरोबर घेतलं नंदीला, आणि निघाले वारीला. आणि हा चमत्कार बघण्यासाठी देव वरून पाहत होते. खाली आले. पार्वती माता म्हटली स्वामी मी थकले, पंढरपूरला पोचले आणि थकले. मी काय गर्दी पाहिजे ना, मी काय येत नाही. ती पंढरपूरच्याच अगोदर चंद्रपेच्या अगोदर स्थान इथं थांबली. तिथं मंदिर आहे, मंदिर आहे पार्वती मातेचं. आणि पुढे गेली. पुढे गेल्यानंतर बरोबर आता कुर्ला गणपती बाप्पा आणि नंदी, तांबडा मारुती आहे ना, तांबडा मारुती तिथे नंदी आहे. तिथे नंदी महाराज, तांबडा मारुती अशोकला मारुती आहे. तिथे कुठेतरी दोघांपैकी एकट्याच्या ठिकाणी नंदी आहे. त्या नंदीला सांगितलं की लोक बोलायला लागले या गर्दीमध्ये या बायला कुठे घेऊन चालले. आपण ते बोलायला लागले तर ह्या बैलाला तुम्ही एवढ्या गर्दीमध्ये कुठे घेऊन चालले. मग हनुमंतरायाला सांगितलं महादेवाने तुम्ही एक काम करा, यांना कुठे ठेवा, त्यांना घेऊन जाऊ नका, ते मागून ठेवा नंदीला हनुमंतरायाच्या समोर. आणि मग हनुमंतरायाने सांगितलं, हनुमंतरायाला महादेवाने सांगितलं, महादेवाने हनुमंता तुझ्या भरोश्यावर नंदीला इथे मागून जातोय, कारण गर्दी आहे, लोक तिथे जाणार नाही, गर्दीमध्ये कसं काय सांभाळतात. तेव्हा तो एक मंदिर येतो जरी बांधलाय बघा, जाऊन तपास करायला लागला आपल्याला. शास्त्रामध्ये आहे तो वर्णन, शास्त्रामध्ये वर्णन आहे. हनुमंतरायाच्या समोर नंदी बांधलाय, तिथे नंदी आहे. आणि मग राहिला गणपती. गणपतीला जेव्हा आपण नागदेव पाहिले ना, नागदेवाच्या पुढे बसलेली उजव्या साईडला कुठे एक देवळी आहे, त्या देवळीमध्ये गणपतीला बसवला. तिघेजण तिथे थांबले. आणि मग पांडुरंगाच्या दर्शनासाठी कोण गेला? महादेव भगवान परमात्मा एकटेच गेले, ते एकटेच गेले. आणि तेव्हा ते भगवान परमात्म्याने आलिंगन दिलं. आलिंगन संतांची दिव्य झाली माझी काय. आणि मग त्याने भगवान पांडुरंग परमात्म्याला आलिंगन दिलं. आणि तेव्हा ती वारी पांडुरंग आपल्या महादेवाने चालू केली. आणि इकडे तुकाराम महाराजांची पालखी कोण घेऊन जाणार? कारण साक्षात तुकाराम महाराजांची जी परंपरा आहे, जी वारी आहे, ती चालू केली म्हणजे नारायण महाराजांनी, तुकाराम महाराजांचे चिरंजीव. कारण 8व्या पिढीपासून, 8व्या पिढीमध्ये त्यांचे आता विश्वंभर बाबा आहेत. विश्वंभर बाबा 8व्या पिढीमध्ये मागे जा, तुकाराम महाराजांचे मागे जातो. ते त्यांनी भगवान परमात्म्याला सांगितलं, तेव्हा आजारी होते, मला काय पंढरपूरला यायला जमणार नाही. कोण? तुकाराम महाराजांच्या वंशज विश्वंभर बाबा, 8वी पिढी, जुनी 8वी पिढी. तेव्हा साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा ते आला, देऊळला आले.
तुकाराम महाराजांच्या घरापाशी जी मूर्ती आहे ना ती स्वयंभू आहे पांडुरंगाची. तेव्हा त्याने साक्षात्कार दिला का मी देऊळ गावामध्ये आलेलो आहे, इथे इथे आहे, त्या जमिनीमध्ये आहे, तुम्ही तुम्हाला बाहेर काढा. आणि मग विश्वंभर बाबांनी त्यांना बाहेर काढलं आणि त्याची प्राण प्रतिष्ठा केली. तो पांडुरंग परमात्म्याची मूर्ती स्वयंभू आहे. कुठं तुकाराम महाराजांचं घर आहे ना तिथं आहे मंदिर. आपण इकडे जिथून ते वैकुंठाला गेले ते नाही सांगत, त्यांचं घर कुठं आहे तुकाराम महाराजांचा तिथे पांडुरंगाची मूर्ती जी आहे ना ती स्वयंभू मूर्ती आहे. इकडनं ते वैकुंठ गमन झालं पण त्या घरापाशी. आणि मग तेव्हा विश्वंभर बाबांनी भगवान परमात्म्याला सांगितलं, भगवान परमात्मा म्हटला की तुम्हाला काय मागायचं मागा. तेव्हा त्याने सांगितलं की ही जी वारी आहे, हे जे वैष्णव आहे हे आमच्या घरात ही परंपरा लागू व्हावी, चालावी, अशीच चालवावी. आणि ही आतापर्यंत ती चालतच आलेली आहे. आता मागच्या वर्षी मी गेलो होतो आळंदीला, तेव्हा तुकाराम महाराजांचे वंशज आमच्या बाजूलाच बसतात. त्याचं नाव नाही माझ्या लक्षात. त्यांची आमची म्हणजे भेट झाली आळंदीला, आळंदी आश्रममध्ये. आणि तेव्हापासून आतापर्यंत ती वारी, तो जो कार्य आहे त्यांनी चालू केलं. आणि इकडे मग ज्ञानेश्वर महाराजांचं काय, मग ज्ञानेश्वर महाराजांची जी वारी आहे ही अहिबत बाबा म्हणून आहे. अहिबत बाबा होते अहिबत बाबा. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरपर्यंत आली होती. ती अहिबत बाबा हे राजा होते. म्हणजे कसे आमदार या एरियाचा, तसेच त्या एरियाचे राजा म्हणून अहिबत होते. अहिबत बाबा, त्या अहिबत बाबांनी ही वारी चालू केली. ते अहिबत बाबा हे आपल्याला गोष्टींना माहीत पडत नाही. संतांची चरित्र वाचलं तर आपल्याला सगळं समजतं. तर त्यांना जेवढा त्रास झाला, ते अहिबत बाबा राजा होते. ते मुसलमान लोक आहेत, त्याला आपण काय म्हणतो गणिम, त्या लोकांना त्यांना पकडलं युद्ध करत असताना आणि त्यांना तुरुंगात टाकलं. ते म्हटले मी एवढा राजा असतो, माझ्याकडे संपत्ती खूप होती, पण तुरुंगात काय उपयोगाची ठरली नाही संपत्ती. सोनं आणता पैसा आता भरपूर होता, भरपूर अपाट साहित्य होते. काय फरक पडला का नाही. तेव्हा ते ज्ञानेश्वर बाबांना शरण गेले का रडायला लागले, आमसून रडायला लागले. कोण अहिबत बाबा की आज माझ्याकडे एवढी संपत्ती असून मला उपयोग झाला का नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांना प्रचिती आली आणि असा काय चमत्कार झाला तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि म्हटलं, तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला. आणि अहिबत बाबा अचानक ॲटोमॅटिक त्या जगात तो तुरुंगातून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्याबरोबर तसेच ते त्यांच्या घरी न जाता, मला वाटतं आळंदीचे इथूनच काहीतरी किलोमीटरवर त्यांचं ते गाव आहे, ते घरी नाही गेले, आळंदीला आले. आणि तिथेच ते ज्ञानेश्वरी सतत अखंड देवाचं भजन करायला लागले. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ करायला लागले आणि ज्ञानोबा यांनी दीक्षा घेतली. आणि मग ते कार्य करत असताना त्यांनी मग विचार केला की नाही, माझ्या साधू संतांची पालखी केली पाहिजे. आणि मग त्या अहिबत बाबांनी आता जी परंपरा आहे की नाही, अशी एकदम स्त्री घेतली ना वारी, अशी एकदम अशा एकदम हे घालून गेली, शिस्तबद्ध ही त्यांनी केली जाते. आणि ही वारी आजपर्यंत घडत. आणि तेच ज्ञानोबा आहे, त्याच ज्ञानेश्वर महाराजांचं आज आपण पठण करतो. काही जण कीर्तन करतात. येणाऱ्या 3 वर्षानंतर आपण 3 वर्ष होती नाही 19 पर्यंत बघूया आपण यावर्षी अधिक महिन्यामध्ये काय केलं होतं की आपण प्रवचनं लावली होती आणि कीर्तन तसं पुढच्या वर्षी काय करू, हरिपाठावरती कीर्तन करायला सांगायचं. आपण सांगायचं बाबा आज हा अभंग तुझा आहे. मी जेव्हा कीर्तन केलं, मला याच्यातला 8 वर्षापूर्वी मला इथे साईबाबांनी कीर्तन करायला सांगितलं. त्यांनी सांगितलं 10व्या अभंगावर तुम्ही कीर्तन करायचं. त्रिवेणी संगमी ज्ञानातीत भ्रमी चित्त नाही आम्ही ते व्यर्थ, यावर मग तुम्ही कीर्तन करायचं. तर आपण अभंग द्यायचं कीर्तनकार महाराजांना. असं यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, येणाऱ्या 3ऱ्या वर्षामध्ये एकनाथ महाराजांचा हरिपाठ. कारण आपण याच्यातून अनुभव सांगतो, परंतु ह्या अभंगामध्ये साधू संतांनी काय घेऊन ठेवलं आहे, काय म्हटले ज्ञानेश्वर महाराज, देवाची दय उपाक्षण होईल. याच्यातून मागाशी मानव तुम्ही होत्या यांना म्हणून गेलो, परत रिपीट करतो. क्षणभर जर उभा राहिला देवाच्या द्वारात तर मला 4 मुक्ती प्राप्त होती. तुम्ही क्षणभर राहिले तर तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होते. पण तुम्ही स्वतःला देवाला जर स्वतःला झोपून दिलं तर देव काय करेल, देव तुम्हाला आभासात करेल. माझा पाकीट पडला, पण सापडल्यानंतर आपण काय करतो, मला सापडला मी शोधता नाही.
हे आपल्यावरती आलेली जी माया आहे ना, ही मायाच भटकायची आहे. आपण काहीच करत नाही. बघा ते प्रमाण आहे, तो प्रमाण कुणी बनवला कुणी लिहिला मला माहीत नाही. देव खाते देव पिते, देव खाते देव पिते, देवावरी जाते, देवावरी जाते, देव खाते देव पिते. आपण फक्त माणूस आहे. बघा मोबाईलवरती ना मी रोज बघत असतो, काय काय त्या मोबाईलवरती चांगलं चांगलं येतं. वाईट सोडून द्या, वाईट खूप येतं, पण शिकण्यासाठी एवढं येतं ना दररोज. कठीण आहे महाराज. हा आत्मा आहे ना. तुम्ही एक रमेश बुवा खाडी बुवा जन्माला आली. आत्मा तुम्ही एका माणसाचा घेतला. हा आत्मा म्हणून एक महिला म्हणून जन्माला आली. हा आत्मा आलेला आहे. कोणाच्या कुळात आला. तुम्ही 42 कुळाचा उद्धार करता आणि ही जी महिला ही 42 कुळाचा उद्धार करते. 21 सासरचं, 21 माहेरचं, असा कुळाचा उद्धार होतो. पण तो उद्धार कधी होईल? तो उद्धार होईल त्या अभंगामध्ये. कुठला अभंग आहे? धन्य हरिभक्त, धन्य हरिभक्त जन्माला जो वंशी. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य हरिभक्त जन्माला ज्या वंशी सकळ कुळासी तारवाया. जर तुम्हाला कुळाचा उद्धार करायचा आहे आपल्याला, मला माझं सांगतो, सोपं सांगतो. आज मी प्रवचन सांगतो, मी कीर्तन सांगतो. हे असंच झालं का तयार? किंवा मला या भक्तीच्या धर्माची गोडी लागली नाही. माझ्या पुढे मागे माझी जो परंपरा आहे, तुमची माझा सत्ता चुलत चुलता, तो पण मालकरी आहे, त्याने आपण कीर्तन झाली होती. तर त्या लोकांनी कुणीतरी परमार्थ केला असेल, तेव्हा कुठे कुळाचा उद्धार झाला, तेव्हा त्या कुळामध्ये मी कुठेतरी इथे आलो. आता ही सर्व कंपनी आहे, किंवा तुम्ही मालकरी आहे, आपले बाबा होते. हे असंच नाही घडत. हे कुळाचा उद्धार झालेला आहे आणि म्हणून तुम्ही आहात. तर तुम्ही वंशज कुठून झाले? वैष्णवाचे वंशज झाला. तुम्ही वैष्णवाचे वंशज झाला. आता तुम्ही इथून झालात ना, येणारी जी पिढी आहे ना, त्याचा लाभ त्यांना भेटणार आहे. माहीत आहे? धन्य हरिभक्त जन्मला जे वंशी सकळ. आपल्याला असं वाटतंय आपल्या सगळ्या कुळाचा उद्धार झाला पाहिजे, तर कुणीतरी हरिभक्त आपल्या कुळात जन्माला आला पाहिजे. खूप आपण जे करतो ना हे खूप चांगलं आहे. ज्याच्याकडे तुळशीची माल आहे, जो पंढरीच्या वाऱ्या करतो, जो साधुसंतांची सेवा करतो, तो परम भाग्याचा ठरलेला आहे. त्याचा तर लाभ होणारच होणारच आहे, पण त्याच्या कुळाचा सुद्धा उद्धार होणार आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही क्षणभर जर तुम्ही उभे राहा, तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतात. क्षणभरच सांगितलंय का? नाही. क्षणभर तुम्ही जाऊ नका मंदिरात, देवाचं दर्शन घेतलं नाही. दररोज झालं पाहिजे. बरं ठीक आहे, नाही गेलं तरी हरकत नाही. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि तर घरी, मग पंढरपूरला जायचं नाही का? त्याच्यातून साधूचा निरोप असा आहे, भाऊ तुझी आस आहे ना तिकडे जाण्याची, तुझी इच्छा आहे जायची, पण काही कारणास्तव तू नाही जाऊ शकत. तसं दादा गेला, पण काही कारणास्तव थोडंसं आजारपणा तू रिटर्न आला, ती त्याची इच्छा आहे. पण माझी आस आहे ना, मी पोचलो तिथपर्यंत. माझी भक्ती तिथपर्यंत पोचल्याशिवाय राहणार. तसं देवाची उपाक्षर तेने मुक्ती 40 साधलेल्या हरिमुखे म्हणा. महाराज या शब्दावरती वजन आहे. ज्ञानेश्वर महाराज 2 वेळा बोलले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करेल? आणि परत 27 अभंगामध्ये परत तो आपण ध्रुवपद घेतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एकदा बोलले असते ना, आपल्याकडे जे पुण्य होणार ना त्याची गणना कोण करणार? म्हणून ज्याला बघा, आपण मालकरी होतो, तुम्ही प्रवचन ऐकता, कीर्तन ऐकता, ज्याला समजलंय ना त्यांनी चूक करता का? आपल्याला समजतं सगळं, पण आपण जर चूक केली तर मग आपल्याला बघायला लागणार. आपण कधी कधी म्हणतो ना, कधी कधी हे म्हणतात, अरे आम्ही बिना मालकरी पावलं म्हणतो तुमच्यापेक्षा, आणि ते खरं आहे. तुम्हाला माहिती आहे, आता मी तुम्हाला सांगतोय, बोले त्याचा चाले त्याची वंदावी. मी तुम्हाला सांगतोय, दररोज हरिपाठ करा महाराज, दररोज 5 ओव्या वाचा महाराज, दररोज चिंतनाला बसा महाराज. पण मी तुम्हाला सांगितलं, पण मीच नाही केलं तर काय फायदा? मग काय सांगितलं संतांचा निरोप? बोले त्याचा चाले. तो जसा बोलतो तसा चालतो, त्याची वंदावी पाऊले. कोणाचे हे माया पडायचं नाही. मी जर तुम्हाला सांगतो ना, आधी मी करायला पाहिजे. इथून जर मी तुम्हाला सांगतो ना, आधी मी करायला पाहिजे, मी करतो का? हे आपल्यासाठी. म्हणून आपल्या हातून जेवढं पुण्य होईल तेवढं करा, जसं होईल तसं करा.
गाईला चारा द्या. घरोपुरामध्ये वर्णन आहे ना, का उपयोगात येईल आपल्याला. बघा इथून पुढचं आयुष्य महाराज आपल्याला जर चांगलं काढायचं असेल, इथून पुढचं आयुष्य म्हणजे इथून गेल्यानंतर कठीण आहे. कठीण हे काहीच नाही. इथे आता जे भोगतोय, उपभोगतोय, जो संवाद साधलाय, आपल्याला सगळं समजतंय. इथे कुणीतरी तुम्ही मला आवाज दिला होती, तुम्ही नाही आला, अक्षय नाही आला, माझा महाराज येते, कुणीतरी येईल, पण तिकडे कोणी येणार नाही. कुठे जेव्हा माझा प्रबोध चालू होईल ना, तेव्हा कोण येणार नाही. तिथे माझे येणारे कोण आहे? पुण्य जर केलं असेल तर गोमाता येईल. गोमाताच्या शेपटीला पकडायचं आणि मग ती वैतरणा नदी पार करायची. जर पाप केले तर मग ते भोगायला लागेल. अरे एवढं सोपं सांगितलंय ना. आता समजा तू आज आलाय, समजा तुम्ही जसं जशी याल ना, तुम्हाला आवड निर्माण होईल. आणि जर तुम्ही ऐकाल ना, अरे येते खूप सोपं आहे, पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला कठीण वाटतं. आणि जेव्हा तुम्ही ऐकाल ना, एक लाख म्हणजे 2 लाख, एक तर तुमचं पुण्य जमा होईल, दुसरं म्हणजे कुळाचा उद्धार होईल, आणि तिसरं म्हणजे तुम्ही ऐकलंय म्हणून तुम्ही सत्कर्म करा, चांगलं कार्य करा. आपली बघण्याची दृष्टिकोन आहे ना, जे जे भेटे भूत त्याची मानेला भगवंत. लगेच नाही होणार. आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर आपण त्या पाण्यामध्ये शेवाळ येते, पाणी खाली स्वच्छ आहे ना, मग ती शेवाळ बाजूला गेली तर पाणी स्वच्छच आहे. तसं आपण स्वच्छच आहोत, आपण निर्मलच आहोत. फक्त या देहरूपी गावामध्ये, देहाच्या गावात या जन्ममृत्यूच्या सोयी ना म्हणून आहे धनंजया जयापरी. ज्ञानेश्वर महाराज या अध्यायामध्ये सांगतात, या ज्ञानेश्वरमध्ये सांगतात, हे देहरूपी गाव आहे, हे कलियुग आहे, हे मृत्यूलोक आहे, इथे सगळी माया आहे. तो माझा, हा माझा, त्याच्यामध्ये आपण गुरफटलेलो आहे. हे देहाचं गाव आहे आणि म्हणून हे गुरफटणार आहे. आणि ही माया बाजूला काढण्यासाठी हे धर्ममंडप आहे, हे मंदिर आहे. म म्हणजे मांगल्य, द म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे नैवेद्यता. ह्या ठिकाणी आणि आजचा आपला अभंग आहे, देवाची येणवारी उभा क्षणभरी तेने विचारी साधी गेल्या. बस पुन्हा म्हणतात असूनही संसार आहे. तसं संसारामध्ये तुम्ही संसार चिकाटणी करता, तसं तुम्ही परमार्थ करा. आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची. पुन्हा हे जे व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे, हे साधू संतांनी निर्माण करून दिलेलं आहे. आणि या साधू संतांना तुम्ही शरण जा. आजची प्रवचनाची सेवा इथे संपवतो. तर मी यावेळी 7:30ला 8 ते 9 टायमिंग होता. दररोज बराच टायमिंग चेंज करायचा त्याचा. 7:30 ठेवू का? 8 ते 9 जास्त होते, 7:30 ते 8:30.